अकोला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली असून अकोल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। अकोट तालुक्यातील त्यांचं मूळ गाव मोहाळ इथं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। हल्ल्यात हिदायत पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर घाव बसल्याचं समजतंय। घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या हिदायत पटेल यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांचं पथक युद्ध पातळीवर उपचार करत आहे। प्राथमिक तपासानुसार पटेल कुटुंबियांशी सुरू असलेल्या राजकीय वादातूनच हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे। मतीन उर्फ कालू पटेल यानेच हा हल्ला केल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे। घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याची चर्चा असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत। या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दरम्यान हा हल्ला पूर्वनियोजित होता की अचानक घडलेली घटना याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। हिदायत पटेल यांच्या जबाबानंतरच या हल्ल्यामागील नेमकी कारणं स्पष्ट होण्याची शक्यता आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।